यंदा आम्ही पॉवर विडर घेतला, त्यामुळे अहोनी सगळं शेत अगदी मनाजोगं 2-3दा भुसभुशीत नांगरून टाकलं. त्यात यंदा ट्रॅक्टरने शेत नांगरल्यामुळे नांगरट अवताच्या तुलनेनं खोल गेली होती. त्यामुळे दगड गोटे वर आले होते. हे सगळे दगड गोटे आई-बाबांनी 4 दिवस रोज थोडं थोडं करून सगळं गोळा करून फेकून दिलं. पान खोपडा अगदी झळझळीत केला. शेत अगदी सुंदर दिसतंय, नव्या नवरीसारखं. त्यात आम्हाला शेताकडे जाता आलं नाही, कारण माझ्या बहिणी सुट्टीला आल्या होत्या. त्यामुळे 4 दिवस मी घरीच राहिले. म्हटलं सगळ्यांनी मिळून फिरून येऊया. गावाकडे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पोरी सुद्धा घरात राहून कंटाळल्या होत्या. जरा उघडीप मिळाल्यावर म्हटलं चला शेतात जाऊया, भात कसं रुजलंय ते पण बघता येईल आणि येताना शेवग्याच्या पानांची भाजी आणूया. शेतात गेलो आणि बारीक पाऊस सुरू झाला. वडाखाली थांबून जरा फोटो बिटो काढले, पण पावसाने घाईटाच घेतला अगदी. जास्त पाऊस येण्याआधी आम्ही शेवग्याची भाजी काढूया म्हणून दोघं पाटाकडच्या शेवग्याच्या झाडाकडे गेलो. मिरगात शेवग्याच्या पानांची भाजी आवर्जून खावी, पोटातील कृमी जातात असं म्हणतात. तरवा 1 नंबर आलाय सगळ्यांचाच. धुळवा पेरणी अगदी बेस्ट वेळेत झाली. एक बी मुठभर बी तयार करते, तरी माणूस बी पेरायचं सोडून आहे ते संपवून टाकायच्या मागे असतो. असो, बहिणी आणि सौक्षा वडाखाली आमची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यामुळे ह्यांनी पटापट शेवग्याची फांदी मारली आणि शेंडलून पानाच्या डाळ्या एकत्र केल्या. सोबतच फांदीला सुकलेल्या शेंगा होत्या, त्या शेंगा घेतल्या आणि पडलेल्या बियाही घेतल्या. त्याची आम्ही आळी तयार करणार आहोत. निसर्गमुक्त हस्ताने सगळं वैभव उधळतो आपल्यावर, म्हणून ते ओरबाडून न घेता निसर्गाप्रती कृतज्ञता म्हणून ते जपून वापरावं आणि त्याच्या वाढीसाठी प्रयत्न करावा. हा शेवगा खूप उंच गेला होता, म्हणून त्याच्या फांद्या मारल्यात आणि ह्या जून बांध्या रोवल्या तर त्यांनाही मुळं फुटतात. आम्ही घराच्या मागे त्या लावल्या आहेत. पाऊस काय थांबायचं नाव घेईना आणि इतक्या पावसात आणि थंडीत आमच्या भगिनींना ही चारोळी सुचली. भाजी घेऊन आले ताई आणि दाजी, घरी जाऊन खाऊ भाजलेल्या काजी. पावसाचा तालामाला बघून आम्ही सरळ घर गाठलं. घरी येऊन सगळ्यांनी फ्रेश होऊन मस्तपैकी गवती चहा घेतला. कुडकुडलो होतो आम्ही. सौक्षाचा कोट ओके मध्ये असल्यामुळे ती अजिबात भिजली नाही. लग्नानंतर पहिल्यांदाच बहिणी इतक्या दिवस राहिल्यात, त्यामुळे वेळ अगदी मजेत जात होता माझा. बरं, हाताखाली ही 3 महत्वाची माणसं असल्यामुळे मास्टर शेफ सारखी मी जाग्यावर ऑर्डर देत होते. बहीण भावंड आपण एकत्र एका कुटुंबात वाढतो, मात्र नंतर प्रत्येकाचं स्वतंत्र घर असतं. मग वेळ काढून क्वचित भेट होते. पण भाऊबंदकी सारखी बहिणींची माया ओसरत नाही. सगळ्यांनी मिळून भाजी निवडली. आमच्या बारकीने भाजी चिरून दिली तर सृष्टीने पीठ मळलं. 4 हातांनी 10 कामे लवकर उरकतात. कांदा, लसूण आणि मिरचीची झणझणीत फोडणी दिली. भिजत घातलेली तुरीची डाळ घातली. कमाल झाली होती भाजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवताना मन आनंदी असेल तर अन्न अधिक रुचकर लागतं. भाजी छान वाफेवर शिजते. या हंगामाची ही पहिली रानभाजी आहे. अजून बऱ्याच भाज्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेतच, तसेच आणखीही भाज्या मी नव्याने दाखवणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा पेजला फॉलो करा. बाय बाय.